टेक्नोव्हिजन असे दोन संघ एकमेकाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रेसिओल प्रेसिशन्स दोन संघ आहेत आपण पाहतोय. एक संघ हिटर्सच्या नावानं संबोधला जातोय तर दुसरा संघ 11 अर्थात प्रेसिशन 11 या नावानं संबोधला जातोय. सामन्याला इथे सुरुवात होतीये. प्रेसिओल 11 संघाकडून आपल्याला प्रथमेश, अभिषेक, आनंद, ऋषिकेश, कमलाकर, मयूर, नयन, सुफियान पाहायला मिळतील. तर टेक्नोव्हिजन्स ग्रीड फोर्स कडनं शंकर, हर्षल, केशव, मंगेश, सौरभ, तौफिक, वैभव आणि विकास पाहायला मिळतील. आपण पाहत आहात क्रिसिलिस एंटरप्रेनर फोरम प्रेझेंट्स क्रिसिलिस SME लीग powered by Relation Realtek Private Limited, accelerating the growth. ISO सर्टिफाईड कंपनी नक्कीच आहे आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेलेली आहे. लेट्स प्ले. इथे जर पाहायला गेलं तर रनअप मध्ये थोडीशी गडबड. टॉस जिंकला प्रथम टेक्नोव्हिजन्स ग्रीड फोर्स या संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खोलो टप्प्याचा चेंडू थोडंसं ओव्हरपिच झाला. आडव्या बॅटनं खेळला अभिषेक होते तिथे आणि पाहायला गेलं तर एक सिंगल. एका सिंगल बरोबर संघाचं खातं देखील खुललं गेलं. सुफियान आणि अभिषेक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेली आहे. मोठा आपण पाहतोय फटका खेळण्याचे ते प्रयत्न आणि डॉट चेंडू. विकासचा आपण पाहतोय विकास सिंग गोलंदाजी मार्कवरती. समोरची दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय टॉप रूपला चेंडू लागला गेला. केवळ एक सिंगल. कव्हरच्या दिशेला एक सिंगल आलाय आणि 2 धावा धाव फलकावरती. विकास पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू कव्हर रिजन मध्ये चेंडू गेलाय. धाव घेण्याची संधी आणि ते फेकी थोडीशी खराब. पहा थ्रो मध्ये ताकद नव्हती. थ्रो मध्ये जर ताकद असते ना मित्र तो नक्कीच इथे फलंदाज अभिषेक नागर यांना जावा लागला असतं. मात्र इथे धोका होत नाहीये. 3 धावा धाव फलकावरती. फुल टॉस आणि इथे समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रूफटॉपला लागून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला. केवळ एक सिंगल. 4 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक महत्वाचं षटक प्रगतीपथावर. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉल. काळजी घ्यायची खेळाडूंनी. एका षटकाचा खेळ संपलाय. प्रेसिशन 11 आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 वरती बिनबाद. Prenda los motores, súmale mambo pa' que mi gata prenda los motores, súmale mambo pa' que mi gata prenda los motores, que te preparen que lo que viene pa' que le den duro. Mamita yo sé que tú no te me vas a quitar duro, lo que me gusta es que tú te dejas llevar duro, todos los weekends ella sale a vacilar duro, mi gata no puede janguear porque ella le gusta la gasolina, dame más gasolina, como le encanta la gasolina, dame más gasolina, Thank you, DJ. हर्षल आलेत गोलंदाज. पहिला चेंडू नो बॉल आणि त्याच्यावरती प्रचंड मोठा तडागा. 6 धावा. तुम्ही जर या स्पर्धेत थ्रो गोलंदाजी जर केली तर पंच तुम्हाला सोडणार नाही आणि पंचांची बारीक नजर नक्कीच गोलंदाजांवरती आहे.
फ्रीडची संधी होती तिथे, लेग कॅचिंगला चेंडू गेला तिथे क्षेत्ररक्षक, चेंडू शेवटी सापडला. चेंडूची फिकी केली तोपर्यंत तिथे धोका नाही होणार. 11 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. शंकर अडसूळ आलेत नवीन गोलंदाजी मार्कवरती. ओ यावेळेस दांडी 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 गुल. Ella prende la turbina, no discrimina, no se pierde ni un país de marquesina, se acicala hasta pa' la esquina, luce también que hasta la sombra le combina, asesina, me domina, anda en carro, motora y limusina, llena su tanque de adrenalina, cuando escucha el reggaetón en la cocina ella le gusta la gasolina, Dame más gasolina, le encanta la gasolina, dame más gasolina. ella le gusta la gasolina. नो बॉल आणि आपण पाहतोय नो बॉल इथे दिलेला आहे. जर गोलंदाजी मी सांगितलं होतं कोणताही गोलंदाज इथे वाचणार नाहीये. जर गोलंदाजी जर तुम्ही केली तर तुम्हाला नो बॉल इथे घ्यावे लागतील. फुल टॉस चेंडू होता समोर तिथे क्षेत्ररक्षक, चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकात. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे धावाची संधी, इथे व्हायचं आहे. पंचांचा निर्णय काय आहे? पंच कळवत आहेत इट्स अ नॉट आउट. स्कोअर लेग पंच जर आपण पाहिलं नामांकित पंच आहेत वैभव कातोरे सर आणि त्यांच्या माध्यमातून इथे नॉट आउटचा सिग्नल इथे दिला गेला आहे. 17 धावा धाव फलकावरती. 17 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. प्रिसिशन 11. नक्कीच फलंदाज थोडेसे तयार नव्हते. सतरा धावा धाव फलकावरती. 17 रन्स. लोअर फुल टॉस चेंडू समोर दिशेला खेळलाय. रूफ टॉपला चेंडू लागून केवळ एक सिंगल. 18 धावा धाव फलकावरती. मोठा फटका जरूर आला या षटकामध्ये. एक चौकार आला, षटकार आला. दोन्ही फटके जर आपण पाहिलं नो बॉलवरती आणि एक फ्री हिटवरती. जे संधी मिळेल त्याचा फायदा घेतला. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जरूर मात्र फेकीमध्ये ताकद नव्हती तिथे, वेग नव्हता चेंडूमध्ये. वेगात जर फेकी केली असती तर नक्कीच फलंदाज अभिषेकला यांना जावं लागलं असतं. 2 जीवनदान मिळालेत अभिषेक यांना धावबादच्या स्वरूपामध्ये. 20 धावा धाव फलकावरती. समोरच्या दिशेला वेगवान फटका, गोळीसारखा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रनअप मध्ये थोडीशी गडबड. इथे आपण जर पाहिलं षटक समाप्त झालंय. 2 षटकानंतर 24 धावा धाव फलकावरती. दोन षटकानंतर 24 धावा. पहा काही आपण काही चेंडू टाकताना पाहिले गोलंदाजाचा रनअप देखील चुकला गेला होता. पाहायला गेले तर चांगल्या गोलंदाजी ती निशाणी आहे. जेव्हा गोलंदाजाला असं वाटते की आपला रनअप चुकला गेलाय, ज्या फॉलो थ्रू मध्ये आपण जाऊ शकत नाही, नंतर तो गोलंदाजी करणं थांबवतो आणि एका चांगल्या गोलंदाजीची निशाणी आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतोय. 24 धावा बिनगडी बाद. पहिला चेंडू आपण इथे पाहतोय. नो बॉल, थ्रो गोलंदाजी. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो आहे, थ्रो गोलंदाजीचा नाहीये.
व्हाईट बॉल बरोबर जर आपण पाहिलं 26 धावा धावफलकावरती लागले गेले सुफियान आणि अभिषेक. इथे बा बॅटची कड आणि इथे आपण जर पाहिलं नो बॉल. जर गोलंदाजी मी आधीच सांगितलं होतं अंपायर म्हणजे गोलंदाजांचा कर्दन काळ आहे आणि जर एखादा गोलंदाज थ्रो गोलंदाजी करताना जर सापडला तर त्याला दंडित देखील केलं जाईल. व्हाईट बॉल पंच मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती आहे की कोणी पंचांकडे दाद मागू नका. पंच इथे आहेत. 28 खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेला हा चेंडू गेला. केवळ एक सिंगल 29 धावा धावफलकावरती 29. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळाय क्षेत्ररक्षक तिथे आहे लॉंग ऑनला चेंडू अडवलाय फेकला तोपर्यंत एक सिंगल 30 धावा धावफलकावरती. देखा जाए तो पहले बल्लेबाजी करते हुए प्रेसिशन 11 30 रन यहाँ पर स्कोर कार्ड पर हो चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पथ पर है दोस्तों. अच्छा मुकाबला मैदान के अंदर यहाँ पर देखिए पीछे जाके स्ट्रोक खेलने का प्रयास और यहाँ पे क्लीन बोल्ड होते हुए यहाँ पर फेयर डिलीवरी और बैट्समैन आउट. मैं एक खिलाड़ियों से विनती करता हूँ दरखास्त करता हूँ इस मैच में जो अंपायर है वो अच्छे अंपायर है गिने चुने टूर्नामेंट्स में अंपायरिंग करते हैं टेनिस क्रिकेट मैं विनती करता हूँ आपसे अंपायर के फैसले को चैलेंज ना करें. व्हाइट बॉल आता हुआ मैदान के अंदर 31 रन स्कोर कार्ड के ऊपर व्हाइट बॉल के साथ 3 गेंदें अभी विशेष इस ओवर की. सौरभ गावड़े आए हैं गेंदबाजी के लिए. सामने की तरफ खेला गया स्ट्रोक मयूर यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आए मयूर मात्रे 1 रन से अपना खाता खोला. 32 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं दोस्तों. अभिषेक अभी भी डटे 7 गेंदों में 8 रन उन्होंने बनाए हैं. सामने की तरफ खेला वहां पे खिलाड़ी लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन रोक नहीं पाएंगे. 3 33 रन यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं दोस्तों. आखिरी गेंद इस ओवर की क्या होगा इस आखिरी गेंद पर. नए बल्लेबाज मयूर मात्रे सामने की तरफ बेहतरीन स्ट्रोक. ये बेहतरीन खिलाड़ी है. ये खिलाड़ी जबरदस्त है दोस्तों. आते ही छक्का लगाया मयूर मात्रे ने. ओवर हुई खत्म. 3 ओवर के बाद 39 एक विकेट के नुकसान पर. ये तो सूरत देखते नंबूरत देखते. मयूर मात्र तो सिर्फ टीम की जरूरत देखते दोस्तों. पवेलियन से सेट होकर आए हैं बल्लेबाज अभिषेक नगर. अब तक बड़ा स्ट्रोक खाली एक चौका उनके बैट से आया है. मात्र यहाँ पर मात्रे माहौल गर्म करते हल्के हाथों से खेला यहाँ पर स्ट्रोक को. अच्छे बल्लेबाज है. जिस प्रकार से बॉडी लैंग्वेज है मयूर मात्रे की बहुत क्रिकेट खेल चुके टर्फ का ऐसा लग रहा है दोस्तों. अच्छे बल्लेबाज है. यहाँ पर देखिए आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक लेग साइड की दिशा में खिलाड़ी मौजूद. केवल 1 रन पूरा किया. 1 रन के साथ 41 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी अभिषेक को भी बड़े स्ट्रोक लगाने होंगे. 41 रन स्कोर कार्ड पर हो चुके हैं. चौथा ओवर प्रगति पथ पर है. सलामी के लिए बल्लेबाज. यहाँ पर देखिए पंच किया सामने की तरफ.
मानो मैंने जो सूचना दी थी उसको स्वीकार यहाँ पर अभिषेक ने, और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, बाउंड्री के लिए 4 रन। अगली गेंद फुल टॉस गेंद सामने की तरफ लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, खिलाड़ी की अच्छी फील्डिंग देखने को मिली, केवल 1 रन, 1 रन के साथ 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद इस ओवर की, क्या होगा इस गेंद पर? मयूर मात्रे स्ट्राइक एंड के ऊपर देखने को मिलते हैं दोस्तों। खराब गेंद लेग स्टंप के बाहर ये गेंद डाली गई, और अंपायर दोनों हाथ फैलाते हुए इसे वाइड करार देते हुए 47 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद क्या होगा? सामने मयूर, यहाँ पर देखिए उठा के मारा, वहां पर खिलाड़ी है लॉन्गर के क्षेत्र में, केवल एक सिंगल, और एक सिंगल के साथ 4 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है। 4 ओवरों के बाद 48 रन, 1 विकेट के नुकसान पर प्रति ओवर प्रेसिशन 11 टी। केशव आए नए गेंदबाजी मार्ग पर, केशव फाल्के 48। सामने की तरफ डाला, बैट की आउटसाइड एज, यहां पर खिलाड़ी मौजूद, गेंद को पकड़ा फेंका, तब तक 1 रन यहां पर चुरा लिया अभिषेक और मयूर इनोरे। 1 रन के साथ 49 रन ऑन द स्कोर कार्ड। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक सामने की तरफ, रूफटॉप पर गेंद लगती हुई, केवल 1 रन। अच्छे गेंदबाज एक केशव फाल्के, अब तक कहा छुपा के रखा था इनको, बहुत ही अच्छे गेंदबाज है, 2 गेंदें डाली, बहुत ही अच्छा एक्शन उनका। फुल टॉस गेंद सामने की तरफ, खिलाड़ी मौजूद, और यहां पर देखिए अच्छी फील्डिंग, 3 रन बचाए अपने टीम के लिए वहां पर खिलाड़ी ने। लॉन्ग ऑन के क्षेत्र में 51 रन पूरे हो चुके स्कोर कार्ड पर, 50 अप। यहां पर देखा जाए तो दिशाहीन गेंद, लेग स्टंप पर गेंद करने का प्रयास कर रहे थे यहां पर गेंदबाज, और यहां पर गेंद को कंट्रोल नहीं कर पाए। वाइड गेंद यहां पर आती हुई, 52 रन स्कोर कार्ड के ऊपर, 52। अभिषेक और मयूर एक अच्छी पार्टनरशिप करते हुए मैदान के अंदर। फुल टॉस गेंद सामने की तरफ, गैप में गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। फुल टॉस गेंद थी और उसका फायदा उठाया यहाँ पर अभिषेक ने। 13 गेंदों पे 20 रन बनाकर खेल रहे नॉट आउट स्ट्राइक एंड के ऊपर अभिषेक। मात्र नजर लग गई यहाँ पर केशव की गेंदबाजी को, बीमर और नो बॉल, और उस पे आता हुआ ये गगनचुंबी छक्का, 6 रन। तिरसठ रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार देखिए खराब गेंद, दबाव में दिख रहे, मानो दोस्तों वो चौका चला गया, उसके बाद एक छक्का 6 आ गया, और उसके बाद ये वाइड गेंद, दबाव में दिख रहे गेंदबाज। कभी कभी प्रशंसा के बाद खिलाड़ी थोड़े से लेजी हो जाते हैं, और यहाँ पर देखिए जाए तो मैदान के अंदर एक चौका आता हुआ, खराब फील्डिंग और चौका। You're a good soldier, choosing your battles. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. आखिरी गेंद केशव की स्पेल की, सामने की तरफ स्लोअर गेंद थी, खिलाड़ी मौजूद, अंडर आर्म थ्रो, और यहाँ पर डायरेक्ट हिट हो चुकी है, लेकिन अंपायर का इशारा देखना होगा। अंपायर बोल रहे हैं नॉट आउट, और यहाँ पर ओवर खत्म होता हुआ 5 ओवर के बाद टीम की रन संख्या हो चुकी है 69 रन, 1 विकेट के नुकसान पर। मयूर मात्रे जो पवेलियन से ही सेट होकर आए थे, 7 गेंदों में उन्होंने बनाए 11 रन,
एक छक्के की मदद से। और अभिषेक नागर जो सलामी ओपनर के बतौर पे आए थे बल्लेबाजी करने के लिए, 16 गेंदों में 31 रन उन्होंने बनाए, 4 चौकों और 1 छक्कों की मदद से मित्र दोस्तों। अगली गेंद यहां पर देखिए, नो बॉल। ये टर्फ के जो नियम है ना भाई, आपको ध्यान में रखना होगा। नो बॉल और फ्री हिट, 70 रन स्कोर कार्ड पर। सामने की तरफ खेला, लेग साइड की दिशा में यहाँ पर गेंद जाती हुई, बल्ला हाथ में घूमा, इसलिए गेंद लेग साइड की दिशा में चली गई दोस्तों। केवल 1 रन मिलेगा, 1 रन के साथ 71 रन। फिर से एक बार वाइट। टेक्नोविजन ग्रिड फोर्स की गेंदबाजी को आज क्या हुआ है दोस्तों, बहुत ही रन खर्च किए उन्होंने, महंगाई बढ़ गई है और यहाँ पर रन फ्री में देते हुए यहाँ पर। और यह देखिए जिस चीज की मैं बात करने वाला था, मयूर मात्रे, यह खास खिलाड़ी दोस्तों। मयूर बहुत ही उम्दा बल्लेबाजी, जो उन्होंने 2 छक्के लगाए दोस्तों, क्रिकेटिंग स्ट्रोक्स, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स, और अच्छे बल्लेबाज है ये। बल्लेबाज के बैट का फ्लो, बैट का कनेक्शन देखते ही भा जाता है, बहुत ही अच्छे खिलाड़ी है। और 79 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार गेंदबाज तैयार, शंकर अरसुल। इस बार देखिए धीमी गति की गेंद थी, चकमा दे दिया यहाँ पर शंकर ने भी कहा हम भी नए खिलाड़ी नहीं है, हम भी मजे हुए खिलाड़ी है। हल्के हाथों से गेंद के ऊपर से उंगलियां घुमाई यहाँ पर। सामने की तरफ इस बार जाचा पर का खेल दिया, 1 रन की कोशिश, और वहां पर देखिए 1 रन की चोरी करते हुए यहाँ पर दिन दहाड़े यहाँ पर 1 रन की चोरी होते हुए वैभव सर, और केवल 1 रन के साथ रन संख्या 80 के ऊपर जाके पहुंची है। यहाँ पर देखिए बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास, रूफ टॉप पर गेंद लगती हुई 1 रन को चुराया, डायरेक्ट हिट, लेकिन बल्लेबाज क्रीज में पहुंच गए थे दोस्तों। केवल 1 रन, 81 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद क्या होगा इस गेंद पर, शंकर अरसुल या मयूर मात्रे कुछ कर दिखाएंगे। पीछे जाके आड़े बल्ले से खेल दिया, खिलाड़ी मौजूद, अंडर आर्म थ्रो, और यहां पर देखिए हिरन जैसे दौड़ रहे यहाँ पर दोनों बल्लेबाज। और 6 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हुआ। 6 ओवर के बाद 82, 1 विकेट के नुकसान पर आखिरी 6 गेंदें, और इस 6 गेंदों में क्या होगा दोस्तों, देखना होगा। 6 गेंदों में कितने रन आएंगे, कितने विकेट्स गिरेंगे, कितने डॉट डिलीवरीज देखने को मिलेंगे दोस्तों, यह बहुत जरूरी। मैच का रुख मोड़ने वाला ये ओवर, और आखिरी ओवर लेके आएंगे गेंदबाज, देखना होगा। विकास सिंह, इन्होंने 2 ओवर डाले, 13 रन खर्च किए। शंकर अरसुल खुद कप्तान ने 2 ओवर डाले, 26 रन उन्होंने खर्च किए। अभी देखा जाए तो नए गेंदबाज यहाँ पर कौन आएंगे, किस पर यहाँ पर जिम्मेदारी दी जाएगी। 2 गेंदबाज 2-2 ओवर डाल सकते हैं दोस्तों, ये लिमिट है। ज्यादा वक्त ना ले, वक्त जाया ना करे, विनती है आपसे, क्योंकि हम समय के गुलाम है, समय हमारा गुलाम नहीं है। ज्यादा समय ना ले, हम पर आपसे भी विनती है। मंगेश आए नए गेंदबाज, मंगेश जो विकेट कीपर की भूमिका में, विकेट कीपर ही नहीं है भाई पीछे। यस, अभी आते हुए बल्ले विकेट कीपर सौरभ आते हुए विकेट के पीछे। स्ट्राइक पर मयूर, यहाँ पर देखिए पहली गेंद नो, और सामने तरफ केवल 1 सिंगल। टोटल 2 रन यहाँ पर आएंगे, 84 रन्स। फ्रीट की गेंद होगी, फ्रीट का मौका, और फिर से एक बार नो। अगर आपका हाथ घुमाएंगे नहीं तो अंपायर को अपना हाथ उतारना पड़ेगा दोस्तों। ये नो बॉल है,
और 9 बॉल के साथ 86 रन स्कोर कार्ड के ऊपर चर्चा करनी होगी। अभी नया गेंदबाज लाना पड़ेगा। केशव ने एक ओवर डाला है दोस्तों। वैभव को आना पड़ेगा। जिस गेंदबाज ने एक भी गेंद डाली नहीं है उसे गेंदबाजी करानी होगी। इस टूर्नामेंट का रूल है। छियासी रन स्कोर कार्ड के ऊपर आखिरी 6 गेंदे और क्रूशल ये 6 गेंदे। फिर से एक बार 9। भाई आपको हाथ घुमा के गेंदबाजी करनी होगी। अगर आप गेंदबाजी करेंगे तो आपको यहाँ पर 9 बॉल करार दिया जाएगा। व्हाइट बॉल के साथ दोस्तों 89 रन्स ऑफ द स्कोर कार्ड। गेंद पीछे जाते हुई थोड़ी सी गुमशुदा होते हुई गेंद वापस जरूर आएगी। देखा जाए तो अच्छी गेंद, बहुत देर बाद अच्छी गेंद देखने को मिली यहाँ पर टेक्नोविजन ग्रीड फोर्स इनकी ओर से। अच्छी गेंद यहाँ पर देखिए अंपायर ने यहाँ पर अपना हाथ उठाया। अगर अंपायर ने हाथ उठाया तो आपको रुकना होगा, हाथ घुमाना होगा भाई। 90 रन यहाँ पर पूरे हो चुके। वाइड गेंद आती हुई यहाँ पर, दिशाहीन गेंदबाजी। हाँ गेंदबाज यहाँ पर थोड़े से दबाव में यहाँ पर दिख रहे। जट में डाली हुई गेंद सामने की तरफ, बहुत ही अच्छी फील्डिंग। 3 रन बचा अपने टीम के लिए वहां पर खिलाड़ी ने। उन्होंने पहले भी 3 रन, टोटल 6 रन बचाए अपने टीम के लिए। अच्छी फील्डिंग करता हुआ वो खिलाड़ी। 92 रन, 92 रन्स और 4 गेंदे। सामने की तरफ मयूर मात्रे, कवर की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, केवल एक सिंगल के साथ 93 रन्स ऑन द स्कोर कार्ड। आखिरी 3 गेंदे, क्या होगा इस 3 गेंदों पर। सामने की तरफ खेला, यहां पर खिलाड़ी मौजूद है, केवल 1 रन। लॉन्ग ऑफ की दिशा में खिलाड़ी मौजूद थे, केवल 1 रन। क्या टूर्नामेंट का पहला अर्धशतक देखने को मिलेगा। 2 गेंदे बचे और अभिषेक स्ट्राइक एंड पर है। 35 रन उन्होंने बनाए जरूर। अगर नो बॉल 6-4 खेल सकते हैं तो अर्धशतक पूरा हो सकता है। सामने की तरफ खेला, खिलाड़ी गेंद को रुका नहीं पाए दोस्तों। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, चौका आता हुआ। 98 रन, लॉस ऑफ 1। आखिरी गेंदे क्या 100 के पार अपने टीम को लेके जाएंगे। एक गेंद बची है, 100 के पार जाएगी टीम। यह सामने की तरफ फ्लैट सिक्सर और इसी के साथ 104 रन पूरे कर दिए यहाँ पर प्रेसिशन 11। But you got it all, believe it. When you fold it up, oh, oh, and if you fold it up, eh, eh. Tamina, mina, sangalewa, 'cause this is Africa. Tamina, mina, eh, eh, waka, waka, eh, eh. Tamina, mina, sangalewa, this time for Africa. थैंक यू। प्रेसिशन 11 इस टीम ने बनाया 104 रन और टेक्नो
विजन ग्रिड फोर्स इस टीम को चाहिए जीतने के लिए 42 बॉल्स में 105 रन। और अगली इनिंग के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा अंबेगांव के मशहूर कमेंटेटर मेरे दोस्त सतीश सर। आइए सर, आपका स्वागत है। पुनश्च एकदा या सर्व सामन्यांचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी उपस्थित असलेले MCCA चे पंच, अतिशय उत्तम कामगिरी, पंचांची प्रत्येक नजर घारीसारखी नजर या गोलंदाजावर। एक जरी चूक घडली मात्र पंचांचा हात जातोय उंचावर आणि नो बॉल, वाईड बॉल अशा पद्धतीने या ठिकाणी धावा वाढतायत। इथे मात्र गोलंदाजांना आपली गोलंदाजी करताना खूप विचार करून गोलंदाजी करावी लागेल। पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आपण। प्रिसिजन 11 संघ 7 षटकांमध्ये उत्तुंग असा धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे। एक बाद 104 धावा झालेल्या आहेत। त्याला प्रत्युत्तर देण्याकरता 2 फलंदाज मैदानात। धरती तेरी शान, तेरे सिर खाने है चट्टान, पहन ले पूरा आसमान, तू पगड़ी बांध मिल्खा, तू आग मिल्खा। 104 धावसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी 2 फलंदाज मैदानात, वैभव आणि सौरभ। गोलंदाजीला आलेला हा गोलंदाज ऋषिकेशने टाकलेला पहिला चेंडू आणि पहिला फलंदाज स्तंभमध्ये परततोय। त्रिफळाचे बाद झालेला हा पहिला फलंदाज। संघाचं भोपळा मात्र फुटलेला नाही। पहिला फलंदाज स्तंभमध्ये परतलेला हा फलंदाज। संघाचा हा पहिला फलंदाज तंबूमध्ये, नवीन फलंदाज मैदानात उतरतोय। हर्षल हा नवीन फलंदाज मैदानात। धावांचा डोंगर उभा केलेला हा प्रिसिजन 11 संघ आता इथे मात्र गोलंदाजी करतोय। आणि गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर त्यांनी पहिल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला हा गोलंदाज या मैदानात ऋषिकेश। अतिशय उत्तम गोलंदाजी। पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरा या गोलंदाजावर। पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज। टाकलेला चेंडू टोलावलेला आहे। इथे मात्र चेंडू गेलेला आहे सीमारेषेवर। धाव मात्र घेतलेली आहे 1। थोडीशी आपल्याला नजर ठेवावी लागेल सर्व क्षेत्ररक्षकावर। बॉक्स क्रिकेट असतायत, थोडीशी गल्लत होऊ शकते। 2 फलंदाज एकमेकावर आदळलेले आहेत, फलंदाज आणि गोलंदाज। पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत। हा मात्र मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। बॅट मात्र हवेत फिरती। चेंडू जातोय बॅटच्या खालून यष्टिरक्षकाकडे। धाव मात्र मिळालेली नाही। टेक्नोविजन संघाला मात्र इथे आता चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागणार। संघाला विजयश्री खेचायची असेल तर मात्र इथं आपल्या बॅटची करामत, बॅटला मात्र धार लावावी लागणार आहे। टाकलेला चेंडू टोलावण्याचा प्रयत्न पण नाही। क्षेत्ररक्षक मयूर याच्या हातात आलेला हा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाकडे। पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज ऋषिकेश।
आणि त्याला तोंड देतोय हर्षल. मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, थोडीशी उंची आणि धाव मात्र नाही. अपील केलेल्या यष्टीरक्षकाने यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न पण नाही. फलंदाज सुरक्षित. पहिल्या षटकानंतर धाव संख्या आहे 1-3. ऋषिकेशचं पहिलं षटक अत्यंत उत्तम षटक म्हणावे लागेल. एका षटकामध्ये 3 धावा दिलेल्या आहेत आणि एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला हा गोलंदाज आपल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय प्रथमेश. प्रथमेशने टाकलेला पहिला चेंडू टोलावलेला आहे. चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या अगदी जवळ. धाव मात्र भेटलेली आहे 1. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत गोलंदाज आणि पुढचा चेंडू घेऊन येतोय हर्षल. तयार, खेळून काढलेला आहे लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगला मारलेला हा पटका. धाव घेतलेली आहे 1 आणि मयूर पुन्हा एकदा चेंडूवर उतरतोय आणि उचललेला चेंडू गोलंदाजाकडे परत करतोय आणि गोलंदाज प्रथमेश हा तयार. इथे मात्र या संघाला टोलवाटोलवी करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल आणि हवेत मारलेला हा फटका. धाव मात्र फक्त 1. 1 धावांनी संघाचं धावफलक हलतं ठेवतायत. इथे आवश्यकता आहे 33 चेंडू आणि 99 धावा. हर्षल आणि सौरभ फलंदाजीला. हे फलंदाज आणि धाव पुन्हा एकदा 1 धाव. बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला चेंडूवर तुटून पडावं लागतंय. सिंगल धावांची गरज नाही. चौकार षटकार टोलवावे लागतील. संघाला विजयश्री खेचायचे असेल तर मात्र आतिषबाजी करावीच लागणार. या मनस्थितीत दोन्ही फलंदाज 3-3 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतायत. मयूरच्या हातून चेंडू निसटलेला आहे. धावचित करण्याचा प्रयत्न. हर्षल हा धाव घेण्याच्या नादात धावचित झालेला हा दुसरा फलंदाज तंबूमध्ये परततोय. Mamita, yo sé que tú no te me vas a quitar. Lo que me gusta es que tú te dejas llevar. Todos los weekendes ella sale a vacilar. Mi gata no para de janguear porque ella le gusta la gasolina. Dame más gasolina. Como le encanta la gasolina. Dame más gasolina. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज प्रथमेश आणि धावसंख्या आहे 2-7 धावा. टाकलेला चेंडू बॅटची कट आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. अपील केलेला आहे, फेटाळलेला आहे पंचांनी आणि 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 2-7 धावा. 7 रन्स लॉस फॉर 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. पुन्हा एकदा आपल्या संघाकडून मयूर हा गोलंदाज. अतिशय उत्तम फलंदाजी केलेला हा फलंदाज आता गोलंदाजीमध्ये काय चुणूक दाखवतो याकडे सर्वांचं लक्ष. मँगो ट्रीचं हे मैदान उत्तम असं हे मैदान. पहिला टाकलेला चेंडू. धाव मात्र नाही. 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून. इथे मात्र टोलावलेला आहे. चेंडू गेलेला आहे सीमारेषेवर. धावचित करण्याचा प्रयत्न आणि इथे हा फलंदाज विकास हा फलंदाज धावचित झालेला आहे. धाव घेताना मात्र थोडीशी चपळाई न दाखवलेला हा फलंदाज तंबूच्या दिशेने मात्र आता हा परततोय. संघाला बसलेला हा तिसरा झटका. टेक्नॉलॉजी संघाला बसलेला हा तिसरा झटका. तिसऱ्या षटकात तिसरा फलंदाज तंबूमध्ये. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. केशव हा फलंदाज मैदानामध्ये. अतिशय उत्तम गोलंदाजी केलेला हा गोलंदाज आता इथे फलंदाजीला उतरतोय केशव. पाहूया पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या संघाच्या खात्यात वाईडच्या रूपाने. मयूर आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. त्याला सामोरं जातोय. चेंडूचा समाचार घेण्याकरता सौरभ
नाही, इथे मात्र पुश केलेला चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि इथे हा फलंदाज गोलंदाजाच्या मोहात पडलेला हा फलंदाज टोलावलेला चेंडू झेल पकडलेला आहे आणि हा झेलबाद होऊन स्तंभमध्ये विसावतोय आणखीन एक फलंदाज. लागलेली ही गळती म्हणावी लागेल. एका पाठोपाठ फलंदाज मैदानात येतात आणि परत जातात, येतात परत जातात. धावसंख्या मात्र तिसऱ्या षटकात 4 बाद 8 धावा. मयूर आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. टाकलेला चेंडू, यॉर्कर टाकलेला चेंडू फलंदाजाच्या पायावर आदळलेला आहे. फलंदाज मात्र जागेवर, चेंडू जातोय गोलंदाजाच्या हातात. धावसंख्या मात्र हलत नाही, 4 बाद 8 धावा. धावफलक स्थिर. पुनश्च एकदा टाकलेला चेंडू इथे पुनश्च कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय, पण ऋषिकेश हा चपळ क्षेत्ररक्षक चेंडूवर तुटून पडतोय आणि चेंडू जातोय गोलंदाजाकडे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकतोय मयूर. हा देखील टाकलेला चेंडू. अतिशय उत्तम गोलंदाजी म्हणावं लागेल या गोलंदाज मयूरचं. या षटकामध्ये त्याने फक्त धाव दिली आहे 1 आणि फलंदाज स्तंभूत गेलेला 1 आणि 1 धावचित झालेला चेंडू. 2 फलंदाज स्तंभूत. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 4 बाद 8 धावा. ते मात्र सर्व लक्ष प्रेक्षकांचं केशव या फलंदाजाकडे. 24 चेंडू 57 धावांची आणि इथे गोलंदाजाने टाकलेला चेंडू. केशवची बॅट मात्र हवेत आणि यष्ट्या मात्र उधळलेल्या आहेत आणि फलंदाज केशव मैदानावर Choosing your फलंदाजाचा इशारा आला आणि battle. मग Pick मात्र yourself up and तंबूकडे dust yourself off and परतलेला back हा in the फलंदाज saddle. केशव. You're on आपलं the भोपळा front देखील फोडलेला नाही हा Everyone's फलंदाज आणि watching. गेलेला आहे You know तंबूकडे. it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it all, believe it. When you fall, get up, oh, oh, and if you fall, get up, eh, Tamina, mina, sangalewa, 'cause this is Africa. Tamina, mina, eh, waka, waka, eh, Tamina, mina, sangalewa, this time for Africa. टेक्नोजन संघाची धावसंख्या आहे चौथ्या षटकात 5 बाद 8 धावा. 23 चेंडू 97 धावांची आवश्यकता. संघा 50% झुकलेला आहे. विजयश्री मात्र गेलेली आहे पेशन्स 11 या संघाकडे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू डॉट बॉल. धाव मात्र भेटत नाही. फलंदाज गोंधळलेले आहेत. चक्रव्यूह आपल्याला थोडंसं बदलावं लागणार आहे. फलंदाजांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू सीमारेषेवर धावचित करण्याचा प्रयत्न असफल. चेंडू मात्र यष्ट्यांच्या अगदीच जवळून गेलेला हा चेंडू आणि कव्हर्समध्ये आलेला हा चेंडू. फलंदाज सुरक्षित. इथे मात्र फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेला आहे. मंगेशनी खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा हवेत बॅट फिरवतायत आणि धाव मात्र चोरटी घेतलेला आहे या फलंदाजांनी. 1 बाईकच्या रूपाने भेटलेली ही धाव. शंकरला अजून खातं उघडायचं आहे. पुन्हा एकदा मंगेश फलंदाजीला. हा मात्र अतिशय गोलंदाजी, उत्तम गोलंदाजी म्हणावं लागेल. हे फलंदाज देखील अतिशय उत्तम धावा केलेला हा संघ. इथे गोलंदाजीत मात्र धावा इथं देत नाहीत, कंजूशी करतायत. चेंगट धाव गोलंदाज म्हणावं लागेल. हा मात्र बाउन्स टाकलेला चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. बॉक्स क्रिकेट उंचावून मारण्याचा प्रयत्न केला तर धाव मात्र भेटत नाहीत. चार षटकानंतर संघाची धावसंख्या आत्ता मात्र 2 आकड्यामध्ये गेलेली आहे. 5 बाद 10 धावा. चार षटक संपलेले आहे. आपल्या संघाकडून 5वं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज. पाहूया कोण येतो या ठिकाणी. आनंद हा गोलंदाज.
या ठिकाणी आपलं गोलंदाजीचं लाईन लेंथ पाहतोय. आनंदा गोलंदाज संघाकडून 5वं षटक. धाव संख्या झालेली आहे 5 बाद 10 धावा. आग बहे तेरी रग में तुझसा कहा कोई जग. चला, गोलंदाज आनंदने टाकलेला पहिला चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केलेला आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू इन बॉक्स. अतिशय उंच मारण्याचा फटका जर आपण प्रयत्न केला तर मात्र धावा या ठिकाणी भेटत नाहीत. आपल्याला बॉक्स क्रिकेटचा अनुभव असलेला हा फलंदाज. पाहूया पुढच्या चेंडूवर चेंडूचा समाचार घेतोय की नाही पाहूया. हा मात्र घेतलेला आहे समाचार. चेंडू गेलेला आहे सीमारेषेवर आणि इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड, क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा पहिला चौकार. हे मात्र 5व्या षटकामध्ये पहिला चौकार टोलावलेला आहे हा संघ. धाव संख्या झालेली आहे 14 धावा, 14 रन्स. पुन्हा एकदा आनंद टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि त्याच दिशेला मारलेला हा चेंडू डीप कव्हरला आणि फक्त धाव भेटलेली आहे 1. मंगेश हा फलंदाज, आता स्ट्राईकला आलेला हा फलंदाज. पाहूया इथे मारण्याचा प्रयत्न. धाव 1 घेतलेली आहे आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांकडून. पंचांचा इशारा नो बॉल आणि अतिरिक्त 1 असे 2 धावा संघाच्या खात्यात आणि प्री हिटची संधी मात्र इथे आहे मंगेशला. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे, चेंडू गेलेला आहे. खणखणीत अशा टोलावलेला हा चौकार आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. प्री हिटच्या संधीचा फायदा उठवताना इथे मंगेशनी मात्र संस्कारनी मात्र टोलावलेला आहे हा चौकार. उर्वरित 14 चेंडूमध्ये 84 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 84 धावा. टाकलेला आनंदने टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न. आनंद हा चेंडूवर तुटून पडलेला आहे. चेंडू गोलंदाजाच्या हातात आणि 5व्या षटकातला पुढचा चेंडू. मँगो ट्रीचं अतिशय सुंदर असं हे मैदान आणि इथे मात्र टोलावलेला चेंडू सीमारेषेवर. झेल मात्र सुटलेला आहे. फलंदाजांनी धाव घेतली आहे 1 आणि 5 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 5 बाद 22 धावा. 12 चेंडू 83 धावांची आहे. धावांचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाजीला येतोय ऋषिकेश. आपल्या संघाकडून 6वं षटक, वैयक्तिक 2रं षटक घेऊन. पहिल्या षटकात मात्र अतिशय उत्तम गोलंदाजी, 3 धावा देऊन एका फलंदाजाला तंबूमध्ये पाठवलेला हा गोलंदाज ऋषिकेश. 6व्या षटकातला पहिला चेंडू टाकलेला. इशारा आलेला आहे पंचांचा. अतिरिक्त धाव वाईडच्या रूपाने संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा या रिलेशन पुन्हा एकदा वाईडचा इशारा. एका पाठोपाठ 2 वाईड चेंडू आलेले आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होत आहेत संघाच्या खात्यात. पण संघाला मात्र 12 चेंडूमध्ये 82 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न. हवेत उडालेला चेंडू. फलंदाज शंकरने 1 धाव घेतलेली आहे आणि चेंडू आलेला एक गोलंदाज ऋषिकेशच्या हातात. आपल्याला इथे 1-1 धावांची आवश्यकता नाही, इथे चौकार षटकारांची आवश्यकता आहे. प्रेक्षकाकडून अपेक्षा. पाहूया प्रेक्षकांच्या अपेक्षा या ठिकाणी हे फलंदाज पूर्ण करतायत का. हा मात्र मारण्याचा प्रयत्न करतोय आणि फलंदाज आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर तुटून पडतायत आणि धाव मात्र 1.
पिन ड्रॉप सायलेन्स. मैदान चेंडूवर लक्ष. इथे मात्र स्क्वेअर लेगला खेळून काढलेल्या चेंडूवर चोरटी धाव घेतलेले आहेत दोन्ही फलंदाज. चपळाईने मात्र एक एक धावा हे पूर्ण करतायत. मात्र फटके मात्र बसत नाहीत चौकार षटकारांची. विचार मात्र करावा लागेल या फलंदाजांना. 10 चेंडू 79 धावा. हा मात्र पहिला इथे मात्र मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही. पुनश्च एकदा एका धावेवर समाधान. सहाव्या षटकातला चेंडू. धावसंख्या आहे 5 बाद 28 28 रन्स. इथे पुनश्च एकदा गोलंदाज मात्र अतिशय चपळाईने अतिशय फास्ट येतोय. चेंडू टाकताना मात्र तो अतिशय स्लो टाकतोय. त्यामुळे फलंदाज हा गोंधळलेला टोलवायचं की नाही हा विचार करतोय आणि प्लेड करून सोडतोय आणि धाव मात्र भेटत नाही. पुनश्च एकदा या षटकातला शेवटचा चेंडू टाकलेला आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आहे गोलंदाजाच्या हातात. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीत झालेला शंकर तंबूकडे धाव घेतोय. 6वा फलंदाज तंबूमध्ये विसावतोय. धाव संख्या आहे 6 षटकानंतर 6 बाद 28 धाव. फलकावर धावा झालेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू. धावांची अपेक्षा आहे 77. प्रिसिजन 11 संघ हे झुकलेला आहे. 90% विजयश्री खेचण्यामध्ये तयार. Te amo, Brasil, saudade! Amo você, gostoso! नवीन फलंदाज शेवटचं षटक खेळण्यासाठी मैदानात. तो पीक आलेला टाकलेला हा पहिला चेंडू गेलेला आहे. वाईडचा इशारा दिलेला आहे पंचांनी. प्रथमेश हा गोलंदाज पुनश्च एकदा आपल्या संघाकडून शेवटचं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. हा गोलंदाज. इथे मात्र बॅटची कड लागलेली. चेंडू मात्र हवेत. यष्टिरक्षक आनंद तत्पर. झेल पकडलेला आहे आणि तोपेक हा फलंदाज जेलबाद झालेला आहे. पंचांनी इशारा दिलेला आहे. तोपेकची नजर नाही आणि हा फलंदाज जेलबाद. 7वा फलंदाज तंबूमध्ये विसावलेला. धाव संख्या आहे 29. संपूर्ण संघ या ठिकाणी बाद झालेला आहे. टेक्नॉलॉजीचा हा संघ 7 फलंदाज बाद झाले आहेत. 7व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर धाव संख्या झालेली आहे 29. विजेता संघ ठरलेला आहे. प्रिसिजन 11 संघ इथे विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आयोजक मैदानात आमंत्रित करतोय आपल्याला सामनावीरचा विटनेस आणि कॅमेरामन दोघेही मैदानात यायचं आहे. आयोजक मैदानात आपल्याला विजेत्या संघाला सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. मयूर हा फलंदाज सामनावीर हा पारितोषिक पटकावलेला फलंदाज. 15 चेंडूमध्ये 2 उत्तुंग असे षटकार टोलावला आणि वैयक्तिक 23 धावा केलेला हा मयूर. गोलंदाजीमध्ये मात्र एकाच षटकामध्ये 1 धाव देऊन एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला हा फलंदाज सामनावीर पारितोषिक पटकावतोय. फिटनेस आणि कॅमेरामन आयोजक मैदानामध्ये उपस्थित. विंडसर ग्रुप सामनावीरचा पुरस्कार देत आहेत. आणि इथे मात्र गुडलाइन्स पार्टनर मणिपल मयूर मात्रे सामनावीर पुरस्कार. 15 चेंडूमध्ये उत्तुंग 2 षटकार टोलावून 23 धाव संख्येवर आणि गोलंदाजीमध्ये मात्र एका षटकामध्ये 1 धाव देऊन
एका फलंदाजाला तंबूमध्ये पाठवलेला हा सामनावीर पुरस्कार पटकावतोय आयोजक या ठिकाणी मैदानात उपस्थित. आणि या इथे मात्र मयूरला सामनावीरचं पारितोषिक देत आहेत विजेत्या संघाचं आणि मयूरचं या ठिकाणी अभिनंदन. संपूर्ण संघ मैदानात जल्लोष करताना जय हो जल्लोष मैदानात फलंदाजी करताना हा संघ 104 धावा केलेल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाला फक्त 29 धावामध्ये संपूर्ण संघ तंबूत पाठवलेला हा संघ इथे विजेता संघ. आणि विल्सन ग्रुपच्या माध्यमातून इथे यांना सामनावीरचा पुरस्कार देत आहेत. पार्टनर गुडविलचे या ठिकाणी मणिपलच्या माध्यमातून यांना पारितोषिक देत आहेत आयोजकांचं अतिशय उत्तम नियोजन म्हणावं लागेल. सामनावीरचा पुरस्कार हा मयूर आपला सामनावीर पुरस्कार घेतोय आणि संपूर्ण संघ त्यासोबत. क्रिकेट हा मैदानातला हा खेळ संपूर्ण टीम शिवाय हा सामना पूर्ण होत नाही. मैदानातील संपूर्ण प्रेक्षक देखील या ठिकाणी या मयूरचं आणि विजेत्या संघाचं अभिनंदन करतायत टाळ्यांच्या गजरात.